तर पुन्हा एकदा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण MPSC पोलीस भरती आणि अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चालू घडामोडी बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी आणि प्रश्नसंच विश्लेषण असे अनेक व्हिडिओ डेली येत राहतात। तर पहिली घडामोड आहे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची निवड झालेली आहे। 2023चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर 2023 या वर्षाचा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कृष्णात खोत यांना जाहीर झाला आहे। नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे? तर आताच भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी याला 2023चा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे। रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीद्वारे निओहोम पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीद्वारे निओहोम पुरस्कार 2023 सविता लाडेज यांना प्रदान करण्यात आलेला आहे। अलीकडेच कोणाला भूतानच्या प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले? तर आताच डॉक्टर पूनम खेत्रपाल सिंग यांना भूतानच्या प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आलेले आहे। अलीकडेच कोणत्या राज्याने शालेय दप्तरांचे ओझे 50% कमी करण्याची घोषणा केलेली आहे? तर आताच कर्नाटक या राज्याने शालेय दप्तरांचे ओझे 50% कमी करण्याची घोषणा केली आहे। अलीकडेच वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023चा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता? तर आताच वायुसेनेने अस्त्रशक्ती 2023चा सराव आंध्र प्रदेश या राज्यात आयोजित केला होता। राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी 22 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येत असतो। तर आजच्या चालू घडामोडी एवढ्याच होत्या। तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।